नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा ओम वी तिवारी चॅनलमध्ये। हो मित्रांनो, मला खूप कमेंट होत होते की सर वयोमर्यादा काय असणार 2020च्या पोलीस भरतीमध्ये, लेखी अगोदर होणार किंवा ग्राउंड होणार, आणि खूप प्रश्न होते। ते सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सबस्क्राईब करायचं आहे आमचं चॅनल, कारण की खूप असे चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत असतो। तर आज हे व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, तुमचे सर्व प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तर जास्त टाईम ना घेता, वेळ ना घेता तुमचा सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देऊ की तुम्हाला जर असं वाटत आहे की अगोदर ग्राउंड होणार किंवा लेखी होणार, तर मित्रांनो याची तुम्ही जास्त हलगर्जी करू नका, कारण की तुमचं काम काय आहे की तुम्ही जर अगोदर लेखी करणार किंवा तुम्हाला ग्राउंडही करणार, तर तुम्हाला काय आहे, तुम्हाला प्रॅक्टिस तर दोघांची करायची आहे। जास्त वेळ तर तुम्हाला भेटणार नाही आहे, 1 किंवा 2 महिन्यापर्यंत वेळ भेटते। तर तुम्हाला हे प्रश्न म्हणजे अपडेट तर तुम्हाला आम्ही देणारच, पण तुम्ही स्टेबल राहा, तुम्ही ग्राउंडची अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करत राहा आणि अभ्यासालाही लागा, ठीक आहे। तर चला तुम्हाला सर्वात आज मी सांगतो की PDF काय आहे की काय होणार आहे, कारण की खूप म्हणजे जे कमेंट्स होत होते की सर वयोमर्यादा काय आहे, आमचं वय एवढं आहे तर आम्ही भरू शकतो का फॉर्म, आम्ही एलिजिबल आहे की नाही, पेपर अगोदर की लेखी। तर मित्रांनो लक्ष देऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघणार ना तर तुमचे कोणतेही क्वेरीज असणार नाही। तर सर्वात पहिले तुम्हाला सांगून देऊ मी की जे ओपन कॅटेगरी आहे, कोणती ओपन कॅटेगरी, ठीक आहे। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 हे वय दिलेलं आहे। ओपन कॅटेगरी, खुला म्हणजे ओपन, 18 ते 28। पूर्ण व्हिडिओ बघा, आरामशीर तुम्हाला सांगणार आहे सगळं। आणि कास्ट म्हणजे याच्यामध्ये मराठा, यानंतर OBC यांच्यासाठी 18 ते 33 पर्यंत, इकडे वेगळंही दिलेलं आहे हे पहा 18 ते 33। त्यानंतर SRPFसाठी जे मेल कॅन्डिडेट आहेत, फक्त मेलच असतात SRPसाठी, त्याच्यामध्ये 18 ते 25, 18 ते 25 कोणासाठी, ओपनसाठी। आणि कास्टसाठी 18 ते 30 आणि मराठा पण तेच 18 ते 30, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता ड्रायव्हरचेही विचारत होते मला कमेंट करून, तर ड्रायव्हरसाठी पण 19 ते 28, 18 नाही 19 ते 28, कास्टसाठी पण 19 ते 33 आणि मराठा ESBC पण 19 ते 33। आता बॅट्समनसाठी ओपन कॅटेगरी 18 ते 28, कास्ट 18 ते 33 आणि सेम फॉर मराठा EBC 18 ते 33। तर हे झालं आपला कॅटेगरी वाईज ओपन एज आणि हे सगळं। आता शेवट सोडू नका, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, सर्व प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्या याच्यात। त्यानंतर शिक्षण, आता शिक्षण तर सर्वांनाच माहीत आहे, 12वी उत्तीर्ण। आता तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणतंही असा, आणि बँड पथकसाठी फक्त 10वी उत्तीर्ण। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, नंतर कमेंट करू नका, कारण की हे पूर्ण तुमचे क्वेरीजच आहेत जे मी क्लिअर करत आहो इकडे। उंची मुलासाठी 165 कमीत कमी आणि मुलगीसाठी 155, आणि SRPFसाठी सर्वांसाठी 160, याच्यामध्ये कोणालाही सवलत नाही। आणि ड्रायव्हरसाठी 1 ते 65 आणि मुलगीसाठी 158, आणि बँड पथकसाठी मेल कॅन्डिडेट 163 सेमी, ठीक आहे। आता कागदपत्रे काय लागणार तुम्हाला, हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे लक्ष देऊ नका, वाटलंच की स्क्रीनशॉटही घ्या। कागदपत्रे 10वी व 12वीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट। आता महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल, शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा लर्निंग सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्यासाठी ESBC, SC ST VJNT यांच्यासाठी, नॉन क्रिमिलियर हे पण SC ST OBC VJNTसाठी, आणि लग्न झालेलं असल्याचे गॅजेट कॉपी जे विवाहित स्त्री आहे त्यांच्यासाठी। नंतर ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालल्यास TR परवाना असावा, जे ड्रायव्हरसाठी अप्लाय करतात त्यांच्यासाठी हे वेगळं, ठीक आहे। आता लोक विचारत आहे की काय चेंजेस झालेलं आहे लेखीमध्ये, कसं होणार, तर हे पहा, मराठी व्याकरण 25 मार्क, गणित 25 मार्क, बुद्धिमत्ता पण 25, आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे पण 25 मार्कासाठीच येणार। हे फक्त झालं महाराष्ट्र पोलीस आणि SRP। आणि ड्रायव्हरसाठी वेगळं आहे, मराठी 20, गणित 20, बुद्धिमत्ता 20, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी 20, आणि वाहतूकचा सेपरेट प्रश्न तुम्हाला भेटणार 20 मार्कासाठी। हे झालं आपला टप्पा 1, काय झाला आपला टप्पा 1 लेखी, ठीक आहे। हे आपला झाला रिटर्न। आता आपण येऊ, व्हिडिओ सोडू नका। आता ग्राउंड जे सर्वात बदल झालेला आहे मोठा, त्याच्यामध्ये छाती जे आहे तुम्हाला मेल कॅन्डिडेटसाठी 79 सेंटीमीटर पाहिजे न फुगवता, आणि कमीत कमी 5 सेंटीमीटरपर्यंत फुगवता आली पाहिजे। आणि 1600 मीटरचे जे आहे वेगळे व्हिडिओ बनवलेला आहे मी ग्राउंडचं, तेही तुम्ही त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे की किती वेळात तुम्ही मारला तर किती मार्क भेटणार, 100 मीटरचंही आणि गोळाफेकचंही स्पेशल व्हिडिओ आहे आपला, न्यू व्हिडिओ जे न्यू ग्राउंड फिजिकल आलेलं आहे 50 मार्काचा, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार तुम्हाला, ठीक आहे। आता फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर कमी, ते टायमिंग काय दिलेलं आहे, 100 मीटर गोळाफेक, याचा वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, सर्वांचं लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार, ठीक आहे। आता SRPFबद्दल बोलू। SRPFच्या ग्राउंडमध्ये मार्किंगचा काही बदल नाही झालेला आहे, 100 मार्काचाच पूर्ण ग्राउंड होणार आहे तुमचा।
आणि जे छाती आणि चेस्ट म्हणजे फिजिकल तेवढंच राहणार. 5 किलोमीटर 25 मीटरसाठी 100 मीटर पण तेच. पण सर्वात मोठा बदल इकडे काय झालेला आहे की जिकडे तुम्हाला लांब उडी होती 25 मार्कासाठी, आता तिकडे तुम्हाला गोळाफेक आलेला आहे. काय आलेलं आहे? गोळाफेक. ते सर्वात महत्त्वाचा चेंज आहे. हे मला विचारत होते, व्हिडिओ बनवला होता मी याच्यावर, पण तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ बनवत आहो. ठीक आहे. आता ड्रायव्हर मैदानी किती होणार? 50 मार्काचाच होणार आहे. आणि पेपरचंही आपण बोललेलो आहे त्याच्यात की कसा पेपर होणार, 20-20 मार्काचा, तेही पाहिला. आणि यांचा फिजिकल 79 सेंटीमीटर फुगवून 5 मीटर कमीत कमी 5 सेंटीमीटर पाहिजेच. गोळाफेक तेच आणि 1600 मीटर जसा महाराष्ट्र पोलीससाठी आहे तेच सेम. आता फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर तेच, ड्रायव्हरसाठी पण, आणि गोळाफेक इकडे 100 मीटर नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्याचा सर्वात मोठा उद्देश तुम्हीच होते, कारण की मला खूप प्रश्न होत होते तुमच्यामध्ये, खूप म्हणजे माहीत नव्हतं तुम्हाला. तर मी हे व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा. आम्हाला तुमचा एक लाईक आम्हाला खूप सपोर्ट देतो असंच व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी. आणखी व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. सबस्क्राईब करा आमचे चॅनल ओम व्ही तिवारी. थँक्यू व्हेरी मच. सायनिंग ऑफ. जय हिंद. वंदे मातरम.